हॅलो गाईज, कसे आहात सगळे. वेलकम टू माय चॅनल स्पिरिच्युअल निकी. आज मी तुम्हाला सांगणार आहे की येणाऱ्या 30 तारखेला गुढीपाडवा आहे, 30 मार्च 2025ला. तर गुढीपाडवा चं साहित्य काय आणि पूजा कशी करावी ते सांगते. तर नीट लक्ष देऊन ऐका. पूजेचं साहित्य असं आहे की गुढी करता पितळाचं, तांब्याचं किंवा चांदीचं भांडं घेतलं जातं किंवा गडवा, कडुलिंबाचा डगळा, साखरेची गाठीहार, जरीचा खण, कापड किंवा साडी, फुलांची माळ, वेळूची काठी इत्यादी साहित्य घेऊन गुढीला हळदी कुंकू व्हावे. दारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य गुढीला दाखवावा आणि बऱ्याच ठिकाणी शेवग्याच्या शेंगांची कढी पण करतात. याच दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाटीपूजन, सरस्वती पूजन केले जाते. तर पाटीपूजनाचा जो विधी आहे, त्याची तयारी आहे ती मी सांगते. पाटीवर चंद्र आणि सूर्याची प्रतिमा काढा. सरस्वतीची रांगोळी काढा. प्रत्यक्ष सरस्वती पण काढतात काही लोक. हळदी कुंकू वाहा त्या पाटी पेन्सिलला. अक्षता वाहा, पैसे, फुले, गुळ खोबरे, उदबत्ती, फळ वाहून पूजा करावी. जी आपण गुढीपाडव्याची गुढी उभारतो ती संध्याकाळी 4च्या आत केव्हाही उतरावी. जर शक्य असेल तर गावात रामाचे देऊळ असल्यास साखरेची माळ रामाला अर्पण करावी. गुढी उतरवण्यापूर्वी हळदी कुंकू, अक्षता वाहून पूजा करून मगच उतरवावी. या दिवशी सेवेकरांनी स्वामी महाराजांना पण नैवेद्य दाखवावा. घरातल्या देवी देवतांचाही योग्य मान सन्मान करावा आणि हा आनंदाने सण साजरा करावा.